जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण हिंदू संस्कृतीमधील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण सणाबद्दल जाणून घेणार आहे. तो सण म्हणजे वटपौर्णिमा. हा सण म्हणजे एक सण नसून पती पत्नीच्या नात्यातील प्रेम, विश्वास, संपूर्ण आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाची पूजा करतात. वडाचे झाड हे दीर्घायुष्य, धैर्य, अमरत्वाचे प्रतीक मानले जाते. म्हणून या झाडाला आपल्या संस्कृतीमध्ये विशेष स्थान दिले आहे. वट पौर्णिमेची कथा सावित्री आणि सत्यवान यांच्या संबंधित आहे. सावित्री ही अतिशय बुद्धिमान, पतिव्रता आणि धैर्यवान स्त्री होती. पण सत्यवानचे आयुष्य फार कमी होते हे तिला माहीत होते. तरी सुद्धा तिने सत्यवानला आपला जीवनसाथी निवडला. एक दिवस सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेला असता तिथे त्याचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण घेऊन निघाले, पण सावित्री आपल्या पतीमागे न थांबता ती यमराजच्या मागे चालत राहिली. तिचं प्रेम, निष्ठा, बुद्धिमत्ता, पतिव्रतेचे सामर्थ्य पाहून यमराज तिला प्रसन्न झाले व त्याने सावित्रीला वरदान मागण्यास सांगितले. सावित्रीने अत्यंत चतुर्याने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. अशा प्रकारे तिच्या दृढ निश्चयामुळे आणि प्रेमामुळे सत्यवानला पुन्हा जीवन मिळाले. ही कथा आपल्याला हे शिकवते की प्रेमामध्ये अपार शक्ती असते. संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य, संयम, विश्वास याच्या बळावर त्याच्यावर मात करता येतो. वट पौर्णिमे दिवशी स्त्रिया सकाळी स्नान करून नवीन कपडे परिधान करतात आणि वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करतात. झाडाच्या भोवती पवित्र धागा गुंडाळून त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात आणि जन्मजन्मी हाच पती मिळवू दे आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हा विधी केवळ धार्मिक नसून कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ करणारा आहे. वडाचं झाड आपल्याला आणखी एक महत्वाचा संदेश देतो. वडाच्या झाडाच्या फांद्या सतत वाढत राहतात आणि त्या इतरांना सावली देत राहतात. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील प्रेम, दया, सहकार्य आणि त्याग याचा विस्तार होत राहिला पाहिजे. इतरांना आधार देणे, कुटुंबाला एकत्र ठेवणे आणि समाजकार्य करत राहणे हा वटवृक्षाचा खरा संदेश आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये वटपौर्णिमेचा अर्थ केवळ पूजा आणि परंपरा यापुरता मर्यादित राहिला नाही. या दिवशी पती पत्नी मधले परस्पर सन्मान, विश्वास आणि जबाबदारीची आठवण करून देते. संसार सुखाचा होण्यासाठी दोघांनी एकमेकाला समजून घेणे, साथ देणे, संकटाच्या वेळी एकमेकाच्या सोबत उभा राहणे खूप महत्वाचं आहे. चला, आज आपण या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर वाढवण्याचा संकल्प करूया. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.